आमचा ड्रायव्हर विजय आहे. पण गाईज विषय असा आहे ना, पोरांना प्रश्न पडला विजयला दाढी का नाहीत. काय बोलतो चक्का वाटतं. हे गाईस व्हॉट्सअप स्वागत आहे तुमचं वांगड्स ब्लॉगमध्ये. गाईस हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि हा ब्लॉग बनवतोय मी सगळ्या वांगडसोबत, जो की आम्ही फिरायला चाललो आहे. मस्त प्लेसेस आहेत गाईस. पहिले तर चाललो आहे इथून श्रीवर्धनला, मग नंतर चाललो आहे गुहागरला, मग त्याच्यानंतर चाललो आहे गोव्याला. खूप मस्त असा ब्लॉग होणार आहे गाईस. ब्लॉग बघितल्यानंतर तुम्हीसुद्धा खूप एन्जॉय करणार आहेत आणि हा ब्लॉग बघून नक्कीच तुम्ही पण वेगवेगळ्या प्लेसला फिरायला जातील. त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग कंटिन्यू बघावा लागेल गाईस. गाईस आम्ही रेडी झालो आता निघायला. आमची गँग आली आहे, बघू शकता तुम्ही. ॲक्च्युली निघणार होतं 5:30ला गाईस, 5:30चे 6 झाले. तुम्हाला माहिती आहे बॉईसची कशी असते, वाट लागून जाते, लवकर टायमावरती कोण येत नाही. तसंच काहीतरी आता झालं. आता बघूया पुढे कसं होईल. चल ना सर. आता गाईस आता आमची ट्रिप स्टार्ट झाली आहे. मॉर्निंगचे 6 वाजले. आमच्या रोड हाय गाईस, कसे आहात तुम्ही गाईस? आमचा एक नंबरचा मित्र. शाबाश बेटा, बहुत बढिया. अशा प्रकारे 6 वाजले गाईस. आता आम्ही चाय प्यायला थांबलोय. आता चाय वगैरे पिऊन आता आम्ही सगळे निघणार आहे. मस्त आता नारळ वगैरे सोडू आणि निघू आता थोड्या वेळात. हो घे ना. चालेल गाईस, आता बघू थोड्या वेळात तुम्हाला पूर्ण अपडेट देऊ आम्ही याची. कंटिन्यू राहा आणि मजा घ्या गाईस. तुम्हाला पण खूप मजा आहे ब्लॉग बघायला. तर गाईस मस्तपैकी आता मॉर्निंगला आम्ही चाय घेतो आहे सगळेजण. चाय वगैरे पिऊन आता डायरेक्ट निघू आणि डायरेक्ट गाडी आता आमची श्रीवर्धनला थांबणार आहे. मग गाईस मॉर्निंगचे 6 वाजलेत आणि मस्तपैकी आज चाय पिऊन आम्ही सगळे रेडी होऊ. असेच कंटिन्यू राहा. चला गाईस, आता आम्ही मस्तपैकी आता गाडीला नारळ देऊ आणि आता निघू. आता आम्ही फटाफट तयारी झाली सगळी. चले विजय स्टार्ट बोला. तर आता आम्ही चाललो आहे मस्त. आता कुठं थांबायचं नाही. चाय बी पिलाय सगळ्यांनी मस्त. सगळे आंघोळ विंघोळ धावून आलेत. आता डायरेक्ट गुहागरला थांबू, सॉरी श्रीवर्धनला थांबू व्हायच. चला तर मग आता निघतो आम्ही. फायनली आम्ही आता पनवेलला आलो आहे. थोडंसं ब्रेक घेतो. सकाळी निघालो आहे, झोप पण झाली नाही. आता पनवेलला जाऊन थांबलो आहे. गाडीत जरा CNG पण भरू, थोडासा फ्रेश होतो, तोंड बी धुतो. या मस्त असं स्नॅप काढतायत गाईस, बघू शकता तुम्ही. गाईस आता ॲक्च्युली झाला असा, तो जो तिकडे तुम्हाला सूर्य दिसतोय ना उगवता, त्याला राहुल बोलतो की तो बलून आहे. राहुल अजून गोव्याला गेला नाही ना, त्याला आताच झाले गाईस. बघा त्याला काय समजत नाही काय झालंय. आताच भाई पंखाट झालाय. भाईचा पंखा पास असताच होतोय गाईस. काय विषय काय याचा भाई. सुखानशा झाला बोलतो गाईस. बघा आता काय करायचं सांगायला. सकाळीच काय झालं समजत नाही. बावचरला वाटतं गाईस. तर गाईस आता थांबलोय आम्ही. 8 वाजलेत. थोडासा डाईट चालला इथं. बिचारा राहुल बलून बघायला गेलाय गाईस. ॲक्च्युली खूप लेट होणार आहे वाटतं आम्हाला पोहोचायला. एकच झालं ना भाई, जरा समजून घे ना भाई. नवीन ब्लॉगर आहे आपण, असं काय करतो तू. ॲक्च्युली कसं आहे गाईस, आम्हाला लग्नाला पण जायचं. विजयच्या एका फ्रेंडचं लग्न आहे. ते ॲक्च्युली किती वाजता 11 वाजता लग्न आहे गाईस. माहिती ना आम्ही तोपर्यंत पोहोचू की नाही, बट आम्ही प्रयत्न करतो लवकरात लवकर पोहोचू. ट्राय करू जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर आम्ही जाऊ. बघू आता किती टाईम लागतो. तर गाईस मस्तपैकी आता आम्ही असं चाललो आहे. सॉन्ग बिंग लावलेत मस्त गाडीमध्ये, जरा रोमॅन्टिक ना. ॲक्च्युली आम्ही जरा जागा रिप्लेस केली. आता मागं राहुलला बसवला आहे ना. आमचा ड्रायव्हर विजय आहे. पण गाईस विषय असा आहे ना, पोरांना प्रश्न पडला विजयला दाढी का नाहीत. काय अरे एवढं काय बोलतो चक्का वाटतं. नाही गाईस, खरंच प्रश्न जरा बरोबर. गाईस पोरांना शिट्ट्या वाजवता येत नाही तरी वाजवत आहे. वाजले गाईस.
फायनली गाईस आम्ही पोहोचलोय 11:35ला 11:35ला. 11:35ला पोहोचवलेला आहे. आता मस्त पैकी आता रेडी होणार आहे विजय बाबा. स्टार्ट होणार आहे चांगला. आणि मस्त असं लग्नात जाणार आहे भाई आता. चला गाईस फायनली किती किलोमीटर आलोय 85 श्रीवर्धनला. गाईस फायनली आम्ही पोहोचलो श्रीवर्धनला. 11:35 झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. खूप चांगला असा प्रवास होता, खूप एन्जॉय केला प्रवासामध्ये. आता मस्त जाऊ रूम्स वगैरे जाऊ, मस्त रूम्समध्ये जाऊ. हे आमचं हॉटेल आहे बघा. मस्त जातो आता हॉटेलमध्ये, फ्रेश बीश होतो. तुम्हाला पण हॉटेल दाखवतो कसं आहे काय, रूम्स वगैरे दाखवतो, सगळे डिटेल्स देतो तुम्हाला पण. असंच कंटिन्यू राहा, मजा घ्या गाईज. खूप थकलो आहे, कंटिन्यू करा. तर गाईज बघू शकता विजय रेडी झाला आहे लग्नासाठी. कसं दिसतंय भावाचं लुक? फुल भावाने पठाणी शिवली आहे. अरे मेरा आगे ते राही नाही गाईज त्यांनी नवीन शिवले. बघा कसा दिसतोय विजय. इकडे बघ विजय. अकड़ आ रही है उसको अकड़ हो जरा आकड आले भावाला. आता कसं श्रीवर्धन मध्ये आलो ना. तर गाईस आम्ही आलो आहे आता हॉटेलवरती. सगळेजण फ्रेश वगैरे झालो आहेत. आता जाऊ, आता थोडासा नाश्ता वगैरे करू, जरा खाऊ, काहीतरी भूक वगैरे लागली आहे. आजचा दिवस जरा रेस्ट करणार आहे. मग उद्यापासून आम्ही गुहागर वगैरे तिकडे जाणार आहे. आज एक लग्न वगैरे आहे, तर विजयचं लग्न ते सगळं अटेंड करेल. बघा विजयचा नवीन लुक. तर गाईस भेटूया आम्ही तुम्हाला थोड्याच वेळामध्ये. चला गाईस स्टार्ट झालो आहे आम्ही आता. थोडंसं खाऊन घेतो. पोरं खूप थकलेत, पोरांचे तोंड बघा कसे आले गाईस. विजय गेला लग्नाला ना, आम्ही मस्त इथं आता चिकन दाबतो जरा. या जेवायला. गुड इव्हनिंग गाईस. इव्हनिंगचे 7 वाजलेत. आता सगळेजण फ्रेश वगैरे झाले, चाय वगैरे पिऊन झालं सगळ्यांचा. आता जरा बीचवरती चाललेत, बीचचा व्ह्यू घेणार आहेत गाईस. जरा बीचची मजा घेऊया, मस्त थंडी आहे जरा इथंशी. बघू आता सगळे निघू, जरा बीचवरती जाऊ. सगळे रेडी झालेत. मुकुंदा, हिरा, विजय आहे तिकडे. मस्त जरासा असा मजा घेऊ. हा हिरा बघा काहीतरी बोलतोय. हिजारचा पंखा फास्ट आहे गाईस जरासा. जाऊ आता जरा बीचवरती, जराशी मजा घेऊ. मस्त अंधार झालाय जरासा. थोड्या वेळामध्ये जातो जरा. काय बोलतोय बघा चॅनल गाईज. ओ गाईस बघा मुकुंदा बोलतोय. सपोर्ट लव्ह अँड सपोर्ट. भावाचा पंखा वाजते गाईस. चला तर मग जरा बीचवरती जातो जरासा, बघू बीचचा व्ह्यू बघू. सकाळी गुहागरला पण जायचं आहे, कसं होतो काय माहिती नाही, पण ठीक आहे गाईस. चला तुम्हाला बीच पण दाखवतो रात्रीचा. बीचवरती आलोय पण गाईस इश्यू असा झाला, बीचवरती लाईटच नाही आहे. श्रीवर्धनचा बीच आहे, इथे लाईट्स वगैरे काहीच नाहीये. क्लॅरिटी और व्यू नहीं दिखा सकता. तर तुम्हाला मी इथं व्ह्यूज वगैरे काय दाखवू नाही शकत. जरा फक्त लाटांचा आवाज येतोय, लाटांची मजा घ्या जराशी. आम्ही पण आम्हाला वाटलं इथं लाईट्स वगैरे असेल, आलो तर समजलं इथं लाईट्स वगैरे काहीच नाहीये. थंडी आहे जराशी इथं. चाय वगैरे पिऊन झालाय. मस्त वातावरण झालेलं आहे गाईस. तुम्ही येऊन एकदा व्हिजिट करू शकता श्रीवर्धनला. फक्त 8 किलोमीटर आहे श्रीवर्धन पासून आणि खूप छान वातावरण आहे. काल पाऊस पडला तरी आज थंडी आहे. अशी गुलाबगुलेबी जी आपण ज्याला थंडी म्हणतो त्या प्रकारची थंडी पडलेली आहे. छान मस्त मस्तपैकी थंडी आहे गाईस. ना आमच्यासोबत विजय आलेला ना, विजयच्या ऑफिसमधले 2-3 कलिग्स पोरी आल्या होत्या, पण त्याने आम्हाला अशी टांग दिली की काय सांगावं. काही आता जाऊ दे गाईस, काय बोलायचं तुम्हाला. पोरांचं तर माहितीच असतं कसं असतं काय नाही. तर बघू आता आम्ही मस्त असं थोडंसं मजा करू जरा बीचवरती. लाटांचा आवाज वगैरे येतो, थंडी पण वाजते जरा. थोडासा व्ह्यूचा मजा घेऊ. व्ह्यू तर काय दिसत नाही जरा. तुम्ही इकडे आल्यावर तुम्हाला एक हे पण भेटेल की चांदण्या छान दिसत आहे त्या आकाशात. मस्त असं चांदण्या वगैरे मस्त दिसत आहेत. तर तुम्ही पण या गाईस आणि जरा मजा घ्या, बीचेस वगैरे फिरा वगैरे मस्तपैकी. आता आम्ही थोड्या वेळात रूमवरती जाऊ, जेवण बिवण करू आणि झोपून जाऊ. रात्रीची झोप पण नाही झाली. तुम्हाला तर माहिती आहे, काल लॉगआउट पण 4 वाजता मारला मी. आता फटाफट झोपतो जाऊन, जेवण बिवण करून. सकाळी उठून गुहागरला जायचं आहे. अजून त्याच्यामध्ये आमचे फ्रेंड्स पण ॲड होणार आहेत, चांगलेच वाट लागणार आहे ना. त्यातनं हर्षल, यश वगैरे ते पण येणार आहेत. बघू आता पुढं कसा काय होतो. चला तर गाईस भेटू उद्या तुमच्या उद्यासाठी. आजसाठी एवढं प्रेम द्या. फक्त सबस्क्राईब करा चॅनलला. गाईस जेवढं जास्त शेअर करता येईल, जेवढं जास्त लोकांपर्यंत पोहोचवतात, तेवढं तुमचे आभार असणार आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू करा गाईस.